आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत कुरकुरीत अशी साधी शेव। तशी शेव करते तर त्याचं साहित्य बघू। हे अर्धा किलो चणा डाळीचं पीठ आहे दळून आणलेलं। हे तांदळाचं पीठ घातलंय। 3 ते 4 चमचे घ्यायचे रेग्युलर आपले हे जे चमचे असतात हे 3 ते 4 चमचे। ह्याच्याने कसं शेव कुरकुरीत होते शिवाय ऑइली सुद्धा होत नाही। 1 चमचा लाल तिखट आहे कलर साठी काश्मीरी। त्याच्यानंतर मीठ आहे चवीनुसार। ओवा आहे 1 चमचा। हळद आहे अर्धा चमचा। तेल आहे 1 वाटीला थोडंसं कमी घेतलंय मी आणि आपल्याला लागेल तसं पाणी टाकणार आहोत। हे ओवा आहे तो ओवा गरम करून घेणार आहोत। गरम केला की कसं तो पटकन बारीक चुरा होतो आणि त्याची पावडरच करून घ्यायची, कारण आपण जे साच्यातून शेव पाडणार त्याच्यामध्ये ते अडकून राहतं आणि शेव आपल्याला खाली पाडता नाही येणार। म्हणून चांगला गरम करून घ्यायचं आणि मिक्सर मधून वाटून घ्यायचं। ओवा गरम झालेला आहे, गॅस बंद करूया। ओवा थंड होईपर्यंत आपण पीठ चाळून घेऊया। शेव पाडताना कंपल्सरी पीठ चाळूनच घ्यायचं, कारण ते गुठळ्या वगैरे झाल्या की मग आपल्याला शेव पाडता येत नाही लवकर। पूर्ण पीठ आपण चाळून घेऊया। डाळीचं पीठ पूर्ण चाळून झालेलं आहे ह्याच्यातून। आता आपण हे तांदळाचं पीठ आहे ते सुद्धा चाळून घेऊया। त्याच्यानंतर हळद, हे लाल तिखट, ह्या सगळ्या वस्तू चाळूनच घ्यायच्या आपण। कुठलीही गुठळी वगैरे राहू द्यायची नाही, कारण शेवचं बारीक असतं साचा, तर त्याच्यातून पडलं गेलं पाहिजे। आणि चवीनुसार मीठ। त्याच्यानंतर आपण साधं तेल आहे, गरम वगैरे मी काही केलेलं नाही। 1 वाटीवर, म्हणजे ही वाटी आहे ती माझी थोडीशी मोठी आहे, तर आपली जी नॉर्मल वाटी असते ताटातली तेवढी आहे घेतलेली। मिक्स करून घ्यायचं छान। आपला अजून ओवा वरून टाकायचा आहे। पूर्ण सगळ्या पिठाला मीठ, तिखट, हळद लागली पाहिजे म्हणून छान मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण पाणी लागेल तेवढंच टाकायचं आहे। सुरुवातीला थोडं टाकायचं, जास्तीचं टाकायचं नाही। ह्याच्यानी आपण थोडं हलवून घेऊया, म्हणजे आपल्याला इझी पडेल पाणी टाकायला आणि गुठळ्या पण होत नाहीत ह्याच्याने। आता मी मिक्सरवर थोडंसं बारीक केलं आणि त्याच्या एवढं मिक्सरला पूर्ण पावडर होत नाहीत, कारण छोटी क्वांटिटी आहे, तर थोडंसं खलबत्त्याच्या साह्याने कुटून घेतलं तर बारीक झालंय बऱ्यापैकी। तर तरी सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे। हे बघा पावडर, त्याची अशी पावडर झालेली आहे, तर एवढं चाळून घ्यायचं। मोठं टाकायचंच नाही आपल्याला। आता हे ओवा टाकून झालाय, मी परत एकदा पाणी टाकून आपण पातळ मळून घ्यायचंय। मी आता हाताने मळून घेते। आपल्याला जास्त घट्ट नाही करायचं, नाहीतर शेव पाडताना खूप त्रास होतो बऱ्यापैकी।
पातळ मळून घ्यायचंय. बघू शकताय एवढं पातळ करायचं पीठ. अगदीच पातळ नाही आणि अगदीच घट्ट नाही, अशी आपली तार झाली पाहिजे, म्हणजे शेव चांगली होते. इतपत एवढंच. जेवढं तुम्ही जर जास्त ह्याच्यापेक्षा पातळ ठेवलं तर आपली ते शेव एकदम मऊ पडते, म्हणून असंच ठेवायचं. हे आपलं कुरडीचं पीठ कसं असतं थोडंसं त्या टाईपमध्ये. तर आता याला मी ठेवते 1-2 मिनटं फक्त हात धुईपर्यंत आणि आपण तळायची तयारी करून घेऊया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला कडकडीत तेल गरम करून घ्यायचे आणि आता तोपर्यंत आपण हे साच्याला तेल लावून घ्यायचंय. छानसं पूर्ण तेल लावून घ्यायचं, म्हणजे ना व्यवस्थित आपल्या शेव पडली जाते. आतून पूर्ण फिरवून घ्यायचं. तसंच ह्या साईडने पण. ह्याला सुद्धा पूर्ण आपण तेल लावून घ्यायचंय, म्हणजे जास्तीचं चिकटत नाही आणि शेव आपली पडते खाली. असं आपलं तेल लावून झालेलं आहे. आता ह्याला साचा आपला व्यवस्थित लावून घेऊया. पीठ आपण भरूया. पीठ टाकून बघूया तेल गरम झालंय का. तेल आपलं गरम झालेलं आहे. थोडंसं अजून कडकडीत होऊ दे. जोपर्यंत हे टाकलेलं पीठ वरती येत नाही तोपर्यंत चांगलं गरम नाही झालं असं समजायचं. आपलं पीठ निघालेलं आहे. आता आपण टाकूया. आपण शेव पाडायला घेऊया. आता आपण पलटी करूया. आपलं तांदळाचं पीठ मी टाकल्यामुळं पीठ आपलं अगदी हलकं झालंय. तुम्ही बघू शकता. हे बघा एकदम असं हलकं पीठ झालेलं आहे. पीठ जळसं वाटत नाही, त्याच्यामुळे आपली शेव एकदम खुसखुशीत होते. आपण काढून घेऊया. बघू शकता इथं. आणि जास्त फेरे नाही टाकायचे शेवचे, कारण मग ते एकमेकाला चिटकून बसतं आणि मग पीठ आतलं शिजलं जात नाही. हे बघू शकताय तुम्ही. करून घेऊया. आणि ही शेव एकदम कुरकुरीत होते छान. पण पलटी मारूया. बघू शकता ही आत्ता तळलेली आपली शेव आहे. एकदम कुरकुरीत होते अशी. आपण ही सुद्धा लगेच काढून घेऊया. झालेलं आहे तळून. आता मी एवढी सगळ्या काढून घेते. अगदी महिनाभर कुरकुरीत राहते ही शेव. आणि घरच्या घरी आपल्याला चिरमुरे सोबत कशा सोबत पण आपण खाऊ शकतो. पोह्याच्या वरती, उपमाच्या वरती. तर मी हे सगळं आता करून घेते. आपल्या पूर्ण अशी ही शेव झालेली आहे. गॅस बंद करूया.
आपल्या पूर्ण शेव तळून झालेली आहे, बघू शकताय. म्हणजे एवढी अर्धा किलोची शेव आहे. आपली क्रिस्पी एकदम अशी खुसखुशीत कुरकुरीत हे झालेली आहे शेव. तर ही शेव करून बघून तुम्हाला निश्चित घरी करणार ह्याची मला खात्री आहे. अगदी कुरकुरीत अशी शेव झालेली आहे, बघू शकता. हे अशी आपण एक शेव तोडून बघूया. हे बघा, अगदी कुरकुरीत शेव झालेली आहे ही अशी. तर निश्चित घरी करून बघा, तुम्हाला निश्चित आवडेल. कुरकुरीत अशी साधी शेव. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.